तर माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद रिक्त झाल्याने त्या जागी महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। हायकोर्टात कोकाटेंना बेल मिळणार की जेल? अनिकेत निकम कोकाटेंची बाजू मांडणार आहेत। ॲडव्होकेट अनिकेत निकम हे कोकाटे यांची बाजू मांडणार आहेत। तर अटकपूर्व जामिनावर आज याचिका दाखल करण्यात आली आहे। कोकाटेंच्या याचिकेवर थोड्याच वेळात हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्यासोबत जोडले गेलेत। अभिजित, आपण पाहतोय अनिकेत निकम, ॲडव्होकेट अनिकेत निकम हे कोकाटेंची बाजू मांडणार आहेत। त्यामुळे आता कोकाटेंना जेल होते की बेल, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आताच्या काय अपडेट समोर येत आहेत? अगदी आता माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवरील सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि नाशिकच्या न्यायालयाने जी 2 वर्षांचा कारावास आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा माणिकराव कोकाटे यांना सुनावलेली होती, त्या शिक्षेच्या विरोधामध्ये माणिकराव कोकाटे यांनी हायकोर्टात हे अपील केलेलं होतं आणि आता या सगळ्या संदर्भामध्ये सुनावणीमध्ये अनिकेत निकम माणिकराव कोकाटे यांची बाजू मांडणार आहेत। याशिवाय नाशिकच्या न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्या निकाल देताना त्याच्यामध्ये कुठल्या मुद्द्यांचा आधार घेण्यात आलेला होता आणि कुठले मुद्दे त्यामध्ये या सगळ्या केसला लागू होत नाही, अशा पद्धतीने हा सगळा युक्तिवाद असणार आहे। सोबतच माणिकराव कोकाटे यांची प्रकृती सध्या ठीक नाही। नक्कीच, धन्यवाद अभिजित, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय याचिका दाखल करण्यात आलेली आहे अटकपूर्व जामिनासाठी। तर हायकोर्ट आता या याचिकेवर काय उत्तर देतं, काय निकाल देतं हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे। तर माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद रिक्त झाल्याने